मित्रांनो, तुम्ही आमच्या इथून मागचे जेवढे पण व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आम्ही ना सुतळी बॉम्बचा ब्लास्ट केलता। सुतळी बॉम्बचा जेव्हा ब्लास्ट करतो आपण तेव्हा तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, आम्ही ना सुतळीची जी फ्यूज असते तिला न काढी लावता आम्ही ना इलेक्ट्रिक फ्यूजचा वापर करत होतो। तर इलेक्ट्रिक फ्यूज कशी बनवायची हे आम्ही तुम्हाला याच्या अगोदर कधीच नाही सांगितलं, कोणत्याच व्हिडिओमध्ये नाही सांगितलं। तर त्यासाठी आम्ही तो स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय, इलेक्ट्रिक फ्यूज कसा बनवायचा ते। तर तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही इलेक्ट्रिक फ्यूज कसा बनवता ते। तर मित्रांनो, आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे तुम्हाला सांगतो अगोदर। आपल्याला वायर लागणार आहे, वायरच्या नंतर बॅटरी लागणार आहे, त्यानंतर चिकट टेप लागणार आहे, कात्री लागणार आहे आणि काडीची पेटी लागणार आहे। आणि आपल्याला आहे ना ती फ्यूज आहे का बनवल्याच्या नंतर ती पेटवून आपल्याला काहीतरी करून दाखवायची आहे तुम्हाला। त्यासाठी आपल्याकडे आहे ना सुतळी बॉम्ब आहे, सुतळी बॉम्ब फोडून दाखवणार आहे आम्ही तुम्हाला। तर मित्रांनो, आपण अगोदर वायरी सोलून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण वायर सोलून घेतली आहे। आता आपल्याला करायचं काय आहे, आता एकच वायर धरायची, त्यातली एक सिंगल तार आपल्याला ठेवायची आहे आणि ह्या बाकीच्या ज्या आहे त्या कट करून टाकायच्या, त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही। त्यानंतर ही जी दुसरी वायर आहे याच्या ह्या सगळ्या वायरी ठेवायच्या। आता हे झालं एक काम, आपण ह्या तारी कट करून घेऊ। मित्रांनो, आता आपली ह्या वायरची सिंगल तार राहिलेली आहे, याचा हा विषय झाला। आता आपण आहे ना पुढची प्रोसेस आपली काडीची पेटीची एक काडी पाहिजे ना आपल्याला, त्याचा जो गुल असतो त्याला आपल्याला एक कट मारून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला ती जी सिंगल तार ठेवली होती आपण त्याच्यामध्ये फसवण्यासाठी। आता आपल्याला काय करायचं, हा जो गुल आहे ना मध्ये एक काट मारून घ्यायची। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं काडीवरती आपण कसा कट मारलाय। त्यानंतर आपल्याला काडी साईडला ठेवू आणि याची कशी प्रोसेस ती दाखवतो। ही जी सिंगल तार आहे ती थोडीशी खाली धरायची आणि याचा पीळ मारून घ्यायचा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पीळ मारून घेतलाय आणि ज्या एक्स्ट्रा तार होत्या ह्या लाल वायरच्या त्या आपण खाली पीळ मारून घेतल्या त्यांचा, कारण की ते ना याला टच नाही झाले पाहिजे। तर मित्रांनो, आपल्याला ही जी सिंगल तार दिसते त्याच्यामध्ये आपल्याला ही गुलाची काडी फसवायची। तर मित्रांनो, आपला फायनली फ्यूज तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता कसा दिसतो तो। तर मित्रांनो, बघा आपल्याकडे दुसरी वायर आहे, आपण आहे ना बॅटरीला टच करू, त्याची स्पार्किंग कशी होते आणि त्याचा आग कशी लागते ते तुम्हाला दाखवतो। तर बघितलं तुम्ही कशी स्पार्किंग झाली, आग लागली होती। आता आपण झालं हे एक फ्यूज तयार करायचा, आपण अजून एक फ्यूज तयार करू आणि सुतळी बॉम्ब तुम्हाला आहे ना फोडून दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला सुतळी बॉम्बचा नॉर्मली असा फ्यूज असतो, आपण असा तयार केलाय। आपण ही फ्यूज काढली याच्यातून आणि ही आपली इलेक्ट्रिक फ्यूज आपण याच्यामध्ये इन्सर्ट केली। आता आपण याचा ब्लास्ट करू। तर मित्रांनो, तुम्ही आपला सेटअप बघू शकता, इथं बॅटरी लावली, बॅटरीला अटॅच केलेली वायर आहे आणि तीच वायर आपण तिकडे ना सुतळी बॉम्बला अटॅच केलेली, सुतळी बॉम्ब तिथं खाली ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। आम्ही रूम मध्ये करतोय, तुम्ही ना घरामध्ये ट्राय ना करू, तुम्ही बाहेर ट्राय करा। तर चला आपण 3, 2, 1 करू आणि याचा ब्लास्ट करू। 3, 2, 1। तुम्ही बघितलं किती मोठा ब्लास्ट झाला, अख्खं सगळं आमचा सेटअप हादरला होता काही सेकंदांसाठी। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं किती मोठा धमाका झाला। तुम्हाला जर असं आवडलं असेल ना आमचा जो फ्यूज बनवला जातो, तुम्ही ना घरी ट्राय ना करू, तुम्ही बाहेर ट्राय करा। तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये नक्की किती मोठा ब्लास्ट झाला तुमच्या सुतळी बॉम्बचा। मित्रांनो, आपल्या धमाक्यामध्ये काही जास्त काही बिघडलेलं नाही, आपण फक्त आहे ना सुतळी बॉम्बचे जे पार्टिकल पडलेले ते तुम्हाला दाखवतं। सुतळी आहे, त्या जळलेल्या सुतळ्या आणि जिथं आपण सुतळी बॉम्ब ठेवला होता ते कसं खाली काळं झालंय। मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करायला विसरू नका। तर भेटू तुम्हाला चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।